नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महायुती सरकारकडून महाउधळपट्टी, सरकारी जाहिरातींसाठी टेंडर मागून टेंडर, काँग्रेसची टीका. मराठ्यांनी सरकारला त्यांची जागा दाखवणं गरजेचं, मनोज जरांगे यांचं मराठ्यांना आवाहन. महाविकास आघाडीचे मेरिटच्या आधारावर जागा वाटपाचे काम सुरू, नाना पटोले यांची माहिती. आणि आदिवासी प्रमाणपत्रासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडच्या कार्यालयात 6 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महायुती सरकारकडून महाउधळपट्टी सुरू असून शेवटचे दिवस राहिल्याने घाईघाईने कोट्यावधी रुपयांची टेंडर मंजूर करून मलिदा लाटण्याची लगीनघाई सरकारकडून सुरू आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातीसाठी राज्य सरकारने 90 कोटी रुपयांचे टेंडर काढले असून 5 दिवसात हे 90 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेपर्यंत SMS च्या माध्यमातून पाठवण्यासाठी सुद्धा 23 कोटींच्या दुसऱ्या टेंडरलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून जाता जाता महायुती सरकार जनतेच्या पैशांची महाउधळपट्टी करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आधा सत्य आधा झूठ बोलने में माहिर हो गए, क्योंकि वो तो मोदी और शाह के चेले जो ठहरे. जवाहरलाल नेहरू जी ने जरूर लिखा था छत्रपति शिवाजी महाराज के बारे में, लेकिन जब देवगिरकर नाम के एक पत्रकार ने, एक साहित्यिक ने उन्हें पत्र लिखकर उनकी गलती ध्यान में लाकर दी, तो उन्होंने उनसे माफी भी मांगी. वो खत भी मैं इसके साथ में भेज देता हूं, और उन्होंने उसकी दुरुस्ती भी की. आज देवेंद्र फडणवीस फिर से झूठ बोले. और अगर माफी मांगने की ही बात है तो देवेंद्र फडणवीस जी, आप तो उसी परंपरा से हो. तो सावरकर जी ने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जो लिखा है उस पर आप कब माफी मांगोगे, ये हमारा सवाल है. सावरकर ने यह लिखा है कि सद्गुण विकृति, छत्रपति शिवाजी महाराज ने अपने दुश्मनों के महिलाओं पर अत्याचार नहीं किया, बलात्कार नहीं किया, ये उसकी गलती थी जिसे उन्होंने सद्गुण विकृति कहा था. कब माफी मांगोगे? सावरकर ने, छत्रपति शिवाजी महाराज ने जो रैयत का राज संस्थापित किया था यहां पर, आम आदमी का, किसान का, महिलाओं का, उस रैयत राज के बारे में कहा था कि ये काकतालीय योग है, ये बनना ही था. लेकिन क्या हुआ कि छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ उस वक्त और ये राज आ गया. यानी काकतालीय योग, यानी टहनी पर कौवा बैठा और टहनी टूट गई. तो टहनी पहले से टूटने वाली थी, कौवा बैठना एक निमित्त था. इस तरह की बातें की थी छत्रपति शिवाजी महाराज के बारे में. उनके इतिहासाचे 6 सोनेरी पानं, इतिहास के 6 सोनेरी पन्ने, इसके ऊपर कब माफी मांगोगे? आपके तो आइडियोलॉग है ना वो. सरकारने ओबीसी मध्ये काही नवीन जातींचा समावेश केल्यानंतर आता मराठा आंदोलक चांगलेच संतापल्याचे दिसत आहे. येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला असा सवाल करत ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय असं तू आता का म्हणत नाहीये असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचं नाव न घेता केलाय. मराठ्यांनी शहाणं होणं गरजेचं असं सांगताना मराठ्यांनो डोळे उघडा असं आवाहन करताना एवढा जातीयवाद कशासाठी असा प्रश्न देखील जरांगे यांनी सरकारला विचारलाय. नाही, आता त्यांचे मराठ्यांच्या बद्दल डोळे गेलेले, मराठ्यांच्या बद्दलचा अन्याय किती करता येईल याचा पुरेपूर सरकारकडून प्रयत्न होतो. ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षण द्यायचं असतं त्यावेळेस मात्र यांच्या ताटातलं घेतलं जातं, यांच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो, यांचा वाटा कमी होतो. हे बोंबललं जातं सर्रासपणे की मराठी आरक्षणात येऊ नका, मराठी जर आरक्षणात आले तर आमच्या ताटातला खायला आले, आमचं आरक्षण कमी होईल, आम्हाला खाली काही राहणार नाही. आता ओबीसीचे कुठे झोपले? आता स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेणारे, छात्या बडिणारे, ते डुप्लिकेट ते सरकारी आंदोलन, ते डुप्लिकेट नेता येवल्याचा आता कुठे गेला? आता का म्हणत नाही तू की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय? ओबीसी तर आधीच लय मोठ्या जाती आहेत, तुम्ही येऊ नका, आमच्या ताटातलं खाऊ नका. कुठे गेला? आता कुठे गेला? काय जातीवाद करता तुम्ही? तुम्हाला म्हणलं की सगळं जमतं आणि मराठ्यांना म्हणलं की मग मात्र ताटातलं संपत. तुमच्या आरक्षणाला धक्का लागतो, कुंकड धक्का लागतो, काय माहित तुम्हाला? आता नाही लागत का? अरे किती करणार तुम्ही? मराठ्यांसमोर उघडे पडलात, हे चांगलं झालं. किमान मराठी तरी आता जागे झालेत. राज्यामध्ये मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावे ही काँग्रेसची भूमिका असून त्याचप्रमाणे जागा वाटपाचे काम सुरू आहे. जेव्हा जागा वाटपाचे काम पूर्ण होईल तेव्हाच कळेल की कोणत्या जागा कोणत्या पक्षाकडे आहेत असे वक्तव्य नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना केलंय. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे जागा वाटपाचा अद्याप तिढा सुटलेला नाही किंवा काय कधीपर्यंत हा सुटेल आणि आपल्याला काँग्रेसला किती जागा मिळेल महाराष्ट्रामध्ये? चालू आहे जागा शिवसेनेचं काम लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. बघा की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावे राज्यामध्ये ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आणि राज्यामध्ये म्हटलं तर भंडारा गोंदिया त्याच्यामध्ये महाराष्ट्रातच येतं. त्यामुळे ज्या काही मेरिट ज्या ज्या भागात असेल त्याप्रमाणे जागा वाटपाचं काम सुरू आहे. आणि ते जेव्हा जागा वाटपाचं काम पूर्ण झालं तर आपल्याला कळेल की कोणत्या जागा कोणत्या पक्षाकडे आहे. 26 नोव्हेंबर 1950 पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा आणि नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकात्मता, बंधुता आणि मूल्यांचा विचार केलेला आहे. भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 2024-25 या अमृत महोत्सवी वर्षात घर घर संविधान उपक्रम हा राज्य सरकारने हाती घेतला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. श्री रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते, तर एक अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता. रतन टाटांनी देशामध्ये उद्योग तर उभे केलेच आणि त्याचसोबत एक मोठी विश्वासार्हता उभी केली. आणि टाटा हा जो ब्रँड आहे हा ग्लोबल केला, जगाच्या पाठीवर विश्वासार्हता त्यांनी उभी केली. पण त्याच वेळी आपली सगळी संपत्ती ही टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी विश्वस्त व्यवस्थेत त्यांनी ठेवली. आणि त्यातून टाटा ट्रस्टने केलेलं जे काही कार्य आहे, विशेषतः विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी समाज उपयोगी केलेलं जे काम आहे, संशोधनाच्या क्षेत्रात केलेलं जे काम आहे, अशा सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं अतिशय पथदर्शी अशा प्रकारच्या आहेत. त्यामुळे रतन टाटा एक असं व्यक्ती आहेत की जे स्वतःपेक्षा समाजाकरता आणि देशाकरता जास्त जगले आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे या देशाचं फार मोठं नुकसान आहे. खरं म्हणजे त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अजून त्या संदर्भात अधिकृतरित्या त्यांचे लोक जाहीर करतील. आता जी काही माहिती मला देण्यात आली आहे, उद्या NCPA मध्ये 4 वाजेपर्यंत त्यांना ठेवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर अंत्यसंस्कार होतील. पण या संदर्भात जे काही अधिकृत घोषणा आहे ती त्यांनी केलेली अधिक योग्य असेल. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावती येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून या ठिकाणी जिल्हाध्यक्षासह 28 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत बंडखोरीचे संकेत दिले आहेत. लोकसभेत पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच माझ्याकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काढल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदीप राऊत यांनी केला असून जिल्ह्यातील 28 पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवणार असल्याची माहिती राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते ईव्हीएम वरून निवडणूक आयोगावर आरोप करत होते. मात्र आता काँग्रेसने रणनीती बदलण्याचा निर्णय घेतला असून ईव्हीएमला लक्ष करण्याऐवजी पक्षाला आता अंतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. हरियाणात विजयाच्या जवळ जाऊन देखील तो मिळवता न आल्याने काँग्रेस आता पक्षातील उणिवा शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची माहिती समोर आली असून ते गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अवघ्या 10 मिनिटातच निघून गेल्याने तशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून मी काल कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे कॅबिनेट बैठकीत महत्त्वाच्या विषयांची चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगून मी नियोजित उदगीर येथे कार्यक्रमासाठी निघालो. त्यामुळे मी कॅबिनेटची बैठक 10 मिनिटात सोडली ही बातमी संपूर्ण खोटी आहे असा दावा अजित पवार यांनी केलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भंडाऱ्याचे आराध्य दैवत श्री बहिरंगेश्वर मंदिरालगत असणाऱ्या खांब तलावाच्या मध्यभागी प्रभू श्रीरामांच्या 51 फुटी मूर्तीचा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात काल साजरा करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमाला भंडाऱ्यातील असंख्य नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले. लोकार्पणानंतर हंसराज रघुवंशी या प्रसिद्ध गायकाच्या भक्तिगीतांचा कार्यक्रमादरम्यान संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले पाहायला मिळाले. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने कालपासून नागपुरातील दीक्षाभूमी येथे धम्मदीक्षा सोहळ्याला प्रारंभ झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन यांच्या प्रमुख उपस्थितीत भिक्खू संघातर्फे शेकडो उपासकांना धम्मदीक्षा देण्यात आली. यावेळी दीक्षा घेणाऱ्या नागरिकांना बुद्धवंदना तसेच 22 प्रतिज्ञांचे पठण करून धम्मदीक्षा विधी पार पडला. दीक्षा घेण्यासाठी देशभरातून शेकडो नागरिक दीक्षाभूमीवर दाखल झाले होते. आदिवासी कोळी समाजाला कोळी मल्हार जात वैधता प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड शहरातील सेना भवन कार्यालयासमोर धाडट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून तसेच अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी औषध प्यायलेल्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.